पुण्याची ओळख, मराठा साम्राज्याची आठवण आणि पेशवाई वैभवाचं प्रतीक म्हणजे शनिवारवाडा. हाच शनिवारवाडा आज एका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये काही मुस्लिम महिला शनिवारवाड्यात नमाज पठण करताना दिसतात. पुण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या एक्स हँडलवर तोच व्हिडिओ पोस्ट करतात आणि सोबत कॅप्शन असतं, पुण्याचं वैभव, शनिवारवाडा ऐतिहासिक वारसास्थळ आहे की गैर हिंदू प्रार्थनास्थळ. अगोदर सारसबागेत आणि आता शनिवारवाड्यात नमाज पठण. सध्या हे प्रकरण आता महाराष्ट्रभर पेटलंय. दोन धर्मात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. मात्र या प्रकरणात एक प्रश्न पडतो, तो म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही धर्माच्या व्यक्तीनं नमाज अदा करणं किंवा पूजा अर्चना करणं योग्य आहे का? संविधानात याबद्दल नेमकं काय लिहिलंय? संविधान पर्यटन स्थळावर धार्मिक क्रियेला परवानगी देतं का? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर देणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि तुम्ही पाहताय द डिटेल चॅनल. सर्वात अगोदर हे प्रकरण नेमकं काय आहे ते अगोदर समजून घेऊया. पुण्यातल्या शनिवारवाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज अदा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला आणि त्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला. त्या व्हिडिओत महिला उघड्यावर नमाज करताना दिसणं ही घटना राज्याच्या धार्मिक आणि राजकीय पातळीवर वातावरण बिघडवण्यासाठी पुरेशी ठरली. हिंदुत्ववादी संघटनांनी नमाज पठणावर आक्षेप घेतला. त्यांचं म्हणणं होतं की शनिवारवाडा हे हिंदू लोकांचा अभिमान असलेलं ठिकाण आहे आणि तिथं अशा प्रकारच्या धार्मिक क्रिया व्हायला नको. त्यासोबत भाजपच्या खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा नमाज पठणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत विरोध दर्शवला. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा ऐतिहासिक ठिकाणी परवानगीशिवाय धार्मिक कृत्य करणं चुकीचं आहे आणि प्रशासनानं तातडीने यावर कारवाई करायला हवी. त्यांनी इशारा दिला की अशा घटना वारंवार घडल्या तर जनता शांत बसणार नाही. पण खरा वाद सुरू झाला तो रविवारी सकाळी. खासदार मेधा कुलकर्णी आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारवाड्याच्या संबंधित जागेवर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं, तसंच शिववंदना सुद्धा केली. त्यानंतर त्यांनी त्या जागेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी आग्रह धरला आणि प्रशासनाकडे शनिवारवाड्यात असलेली मजहर काढून टाकण्याची मागणी केली. अर्थातच याला स्थानिक प्रशासनाकडून विरोध होणार होता. या विरोधामुळेच रविवारी वातावरण चिघळलं आणि काही काळ तणाव निर्माण झाला. हे आंदोलन सुरू असतानाच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. भाजप धार्मिक भावना भडकवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप सुद्धा विरोधकांकडून करण्यात आला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी तर मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार महिलांनी श्रद्धेने केलेल्या कृतीवरून द्वेष पसरवणं अयोग्य आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणं आणि समाजात विभागणी निर्माण करणं ही अतिशय धोकादायक प्रवृत्ती आहे असं ठोंबरे म्हणाल्या. सद्यस्थितीत पाहिलं तर हा वाद आणखीनच वाढत चाललाय. पुणे पोलिसांनी शनिवारवाडा परिसरात कडक सुरक्षा तैनात केली आहे. तसंच या प्रकरणी नमाज पठण करणाऱ्या त्या अज्ञात महिलांविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजूनही त्या महिलांची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी सांगितलं की शनिवारवाडा हा भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेलं वारसा स्थळ आहे आणि तिथे कोणतेही धार्मिक कार्यक्रम, पूजा, कीर्तन किंवा नमाज परवानगीशिवाय करता येत नाही. पण भारतीय संविधानामध्ये याबद्दल नेमकं काय लिहिलंय तर प्रत्येक भारतीय नागरिकाला आपला धर्म पाळण्याचा आणि धार्मिक विधी करण्याचा अधिकार संविधानानं दिला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 25 ते 28 दरम्यान संविधान निर्मात्यांनी धार्मिक स्वातंत्र्याबद्दल उल्लेख केलेला आहे. कलम 25 प्रत्येक व्यक्तीस आपला धर्म पाळण्याचा आणि त्यानुसार पूजाविधी किंवा इतर धार्मिक कार्यक्रम करण्याचा अधिकार देतो. तर कलम 26 धर्म संघटनांना धार्मिक संस्था चालवण्याचा अधिकार देतो. कलम 28 बद्दल सांगायचं झालं तर शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अनिवार्य धार्मिक विधी न करण्याचा अधिकार
नागरिकांना देतो। या सर्व कलमानुसार नागरिकांना आपला धर्म पाळण्याचा अधिकार मिळतो, पण ह्या अधिकाराचा वापर करताना सार्वजनिक स्थळांची सुरक्षितता, सार्वजनिक शिस्त आणि सांस्कृतिक वारसा यांना धोका निर्माण न करता धर्माचं पालन केलं पाहिजे। भारताच्या संविधानामध्ये पुरातत्व विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व ऐतिहासिक वारसा स्थळांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी 1958 मध्ये कायदा करण्यात आला आहे। त्या कायद्याला प्राचीन स्मारक, पुरातत्वीय स्थळ आणि अवशेष कायदा 1958 असं म्हणलं जातं। या कायद्याअंतर्गत ऐतिहासिक वारसा असणाऱ्या स्थळांवर कोणतीही धार्मिक आणि सामाजिक किंवा व्यावसायिक क्रिया करण्या अगोदर केंद्र सरकारची परवानगी घेणं बंधनकारक आहे। भारत सरकारनं एखाद्या व्यक्तीला तशी परवानगी दिली तरी ऐतिहासिक स्थळाला नुकसान होणार नाही याची काळजी बाळगावी लागते। याचा अर्थ असा आहे की धर्माचा अधिकार आहे, पण तो सुरक्षिततेशी, सार्वजनिक हिताशी आणि ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षणाशी जुळवून वापरला पाहिजे। एखाद्या व्यक्तीला किंवा धर्म संघटनेला पुरातत्व विभागाच्या स्थळावर पूजा, नमाज किंवा इतर धार्मिक कार्यक्रम करायचा असल्यास प्रशासनाची परवानगी घेणं गरजेचं आहे। तसंच मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार असल्यास सुरक्षिततेची योग्य व्यवस्था करणं आणि स्थानिक तसेच राष्ट्रीय कायदे पाळणे आवश्यक आहे। स्थळांचं नुकसान होणार नाही आणि सांस्कृतिक वारसा टिकवता आला पाहिजे। धर्माचे पालन आणि ऐतिहासिक वारशाचे संरक्षण यामध्ये संतुलन साधल्यास प्रत्येक नागरिक आपला अधिकार सुरक्षितपणे वापरू शकतो। शनिवार वाड्यात धार्मिक क्रिया करून त्या महिलांनी कायद्याचं उल्लंघन केलं, त्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे। भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि कथित हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवार वाड्यामध्ये ज्या प्रकारे धार्मिक क्रिया करण्याचा प्रयत्न केला, तिथे झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला आणि ती मजहर काढण्यासंदर्भात मागणी केली, ती पूर्णपणे कायद्याबाहेरची आहे। मित्रांनो, शनिवार वाडा फक्त दगडविटांचा किल्ला नाही, तो आपल्या इतिहासाचा साक्षीदार आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या अभिमानाचं प्रतीक आहे। आपली श्रद्धा आणि आपला वारसा यामध्ये आपण संतुलन बाळगायला हवं। सोशल मीडियाच्या युगात थोडीशी चूक धार्मिक भावना बिघडवू शकते। या प्रकरणावर तुमचं मत काय आहे? वारसा स्थळांवर कोणत्याही धर्माचे धार्मिक कार्यक्रम व्हायला हवेत का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। अशाच डेली अपडेट्ससाठी द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करा।